यंदाच्या पावसाळ्यात गोदावरी नदीला सर्वात मोठा पूर आलाय। संध्याकाळपर्यंत गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडू शकते। 19,000 क्युसेक विसर्ग झाल्यास गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडते। सध्या गंगापूर धरणातून 12,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पावसाच्या पाण्यासह होळकर पुलाजवळून सुमारे 24,000 क्युसेक पाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यास सराफा बाजार परिसरात पाणी शिरण्याची शक्यता आहे। रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी आले। किरण टाचणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। किरण, गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडू शकते अशी भीती वर्तवण्यात येते, कारण आताचा जो विसर्ग आहे तो 12,600 आहे। या क्षणाचे काय अपडेट किरण? सध्याच्या घडीला जर बघितलं तर नाशिकच्या एकूण पुराची जर स्थिती बघितली तर ती साधारणपणे ज्या वेळेला 1979 इतकी 19,000 इतकं क्युसेक पाणी ज्या वेळेला अधिकचं सोडलं जाईल त्यावेळेला धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडली जाते। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता सध्याच्या घडीला जो कॅचमेंट एरिया आहे त्यामध्ये साधारणपणे 11,000 क्युसेक वेगाच्या इतका पाऊस पडतोय आणि दुसऱ्या बाजूला 13,000 क्युसेक इतकं पाणी गंगापूर धरणातून सोडलं जात आहे। त्यामुळे दोघांचा समावेश करून साधारणपणे 24,000 क्युसेक पाणी हे गोदावरी नदीच्या एकूण प्रवाहामध्ये येऊ शकतं आणि त्यामुळे धोक्याची पाणी पातळी जी आहे ती क्रॉस होऊ शकते, अशा स्वरूपाचा एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। जिल्हा प्रशासनाने या सगळ्या दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून भांडी बाजार असेल, सराफ बाजार असेल, या ठिकाणी जो सायंकाळच्या वेळेला वर्दळीचा भाग असतो तो बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे चांदोरी सायकेडा या परिसरामध्ये स्वतः CEO ओमकार पवार यांना त्या ठिकाणी त्यांची नेमणूक केलेली आहे। ज्या ज्या ठिकाणी धोकेदायक स्थिती निर्माण होऊ शकते अशा सर्वांना त्या ठिकाणाहून स्थलांतरित केलं जात आहे। जनावरांना देखील स्थलांतरित केलं जात आहे, जेवणाची व्यवस्था केली जाते आणि यंदाच्या हंगामातला हा सर्वाधिक मोठा पाऊस आणि त्यासोबतच मोठ्या प्रमाणात प्रवाह येऊ शकतो अशा स्वरूपाचा जो अंदाज आहे त्या सगळ्या भीतीपोटी, त्या अंदाजापोटी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या माध्यमातून ज्या ज्या सूचना दिल्या जातील त्या सूचनांचं पालन करावं अशा स्वरूपाचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। साधारणपणे मागच्या 15 तासांमध्ये जर बघितलं तर जो नाशिकचा घाटमाथा आहे, धरण पाणलोट क्षेत्र आहे, अशा ठिकाणी जवळपास 20% अधिकचा पाऊस झालेला आहे। त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि गंगापूर धरण हे जवळपास 97% भरलेलं आहे। त्यामुळे एकूण हा दिलासा असला तरी भविष्य काळातली एकूणच अंदाज आणि जी भीती आहे ती पाहता खबरदारीचा उपाय म्हणून अधिकचा पाणी प्रवाह सोडून पुढे नांदूर मधमेश्वरच्या माध्यमातून मराठवाड्याच्या दिशेनं अधिकचा विसर्ग कसा करता येईल या दृष्टीने आता जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। ऋषी, नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल। किरण टाचणे आपल्याला नाशिकच्या पूर परिस्थितीबद्दल माहिती दिली।